नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवे प्रश्न, नव्या चर्चा. आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे बघा. नवाज शरीफ यांनी भारताच्या जखमेवर मीठ चोळलंय का? हा पहिला 9 वाजताचा प्रश्न. अरविंद सावंत, शिवसेनेची एक भूमिका आहे, मी त्या भूमिकेकडे इतर मुद्द्यांकडे येतो, पण मला सुरुवात नवाज शरीफ यांच्या भाषणापासून करायची आहे. नवाज शरीफ यांचं भाषण हा कांगावा होता असं देवळाणकर म्हणाले. तुमचं काय मत आहे या सगळ्याबद्दल? केविलवाणी धडपड होती, ही वस्तुस्थिती आहे. ती केविलवाणी धडपड होती. पण मूळ मुद्दा देवळाणकरांनी जे सगळे मुद्दे मांडले त्यातला एक मुद्दा महत्वाचा आहे की पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथे जे राहील शरीफ आता त्यांना प्रचंड विरोध करतायत, त्या सगळ्या पाकिस्तानच्या जनतेला दाखवून द्यायचं आणि म्हणून ते सगळं भाषण त्यांच्यासाठी होतं, किंबहुना काही प्रमाणात काश्मीरींसाठी होतं. आणि हे जे काही प्रकरण सुरू आहे या प्रकरणामध्ये आपण अशा पद्धतीने रिस्ट्रेनवर हे जे काही भाषा वापरली ना, मग कारगिलमध्ये का आपण युद्ध केलं? मग कारगिलमध्ये का केलं? ते सगळं भंपक आहे सगळं. जर पहिल्या त्यांनी 3 फेजेस सांगितल्या देवळाणकरांनी, त्या फेजेस प्रमाणे वागणूक झाली का? तेव्हाही सरकारनं संयम दाखवला. एक पहिलं आहे काही उरीतलं प्रकरण, त्याच्यावर पठाणकोट आहे, पहलगाम आहे, पंपोर आहे, रांग आहे ना, सिरीज ऑफ अटॅक्स आर देअर. आणि ज्या 193 देशांचा मोठा कौतुकाने आपण सांगतो, 193 देशांजवळ काय ते 193 देश घेऊन बसतो? त्यातले हे महत्वाचे देश आहेत ना, चायना, अमेरिका, रशिया, यांचं काय? बाकीचं काय? बांगलादेशचं आणि पाकिस्तानचं शत्रुत्व म्हणून बांगलादेश आपल्याबरोबर आहे, नेपाळ आपल्याबरोबर आहे, इतरांचं काय? आणि म्हणून यांच्या सगळ्यांचे स्वतःचे असे वेस्टेड इंटरेस्ट त्याच्या सगळ्या राष्ट्रांचे. आणि म्हणून आपल्याबरोबर राष्ट्र पडले किंवा त्याला एकटं पडण्यामध्ये आपण यशस्वी झाले कधीच नाही. हा, लोकांना दाखवण्यामध्ये ठीक आहे, पण आपण त्यांना एकटं पाडू शकणार नाही पाकिस्तानला, कारण अनेक राष्ट्रांचे हितसंबंध राजकीय, व्यावहारिक, धंदेयानी असे गुंतलेले आहेत. आणि म्हणून अमेरिकेचं जे त्यांनी आता कर्नल सावंतांनी सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे. IMFचं कर्ज बुडालं, त्यांना कसं कर्ज देते? थोडासा गांगवा तिकडे करतात, इकडे येऊन वेगळं करतात, तिकडे जाऊन पुन्हा तेही वेगळं करतात. काल परवाकडे आपले गृहमंत्री सार्कच्या परिषदेला पाकिस्तानात गेलेल्यानंतर झालेली वर्तणूक किंवा माननीय पंतप्रधान नवाज शरीफांना भेटल्यानंतर झालेले हल्ले, कशातच होतं काय? होय, कशातच होतं काय? जगापुढे दाखवत बसायचं आपल्याला? काय कुठं कौतुक? जगापुढे आम्ही दाखवून दिलं. काय दाखवून देतोय आपण? काय दाखवून देतोय? मला कळू दे ना, काय दाखवून देतोय? रिस्पेक्ट म्हणजे काय? गांधीजी हे आम्हाला कानपडात मारले, दुसरा कानपडात मारून घ्या. इतके हल्ले झाल्यानंतर आमचे काही जवान फक्त शहीद होण्यासाठी निर्माण केलेत का आपण? 2 गोष्टी याच्यामधल्या एक आहे. एक त्रुटी पण जरा दिसते आपल्याकडे. मी पार्लमेंटमध्ये भाषण करताना पण सांगितलं होतं की आपलं इंटेलिजन्स कुठं कमी पडतंय का? पठाणकोटच्या बाबतीत पण तेच दिसतंय आणि उरीच्या बाबतीत पण तेच दिसतंय. ते बाऊल आहे, असं बाऊल सारखा तो उरी प्रांत आहे, दोन्ही बाजूने वळतं आणि मध्ये खाली दरीत असल्यासारखा भाग आहे तो. पण त्यांनी बरोबर तो उल्लेख केलेला आहे हाजीपीरचा. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना नवाज शरीफांनी आता जी काय केली ती पूर्णपणे केविलवाणी धडपड आहे. त्यांना असं आम्हाला रिटेलिएट केलं असतं आपण तर काय मोठं घडलं असतं? मला कळू दे ना, काय मोठं घडलं असतं? काय दाखवलं असतं? तुम्ही आतंकवादी आहेत. आणि आता जी 3 महिने जवळजवळ होऊन गेले, काश्मीरमध्ये हे लावलेलं आहे, पण कर्फ्यू लावलेला आहे. ते कशातच होतं काय? मग ते दिसत नाही का जगाला कर्फ्यू होती? ते कशासाठी हे सगळं शब्द बंबाळ बोलून आपण दाखवायला जातो की नाही आम्ही रिस्ट्रेन केलंय, बघा काय केलं नाही. विल हॅव टू रिटॅलिएट, नथिंग डुईंग. फक्त हाऊ टू रिटॅलिएट इज अ डिफरंट पार्ट. यू कॅन गो फॉर अ सर्जिकल त्याला म्हणतो ऑपरेशन, ते व्हायला पाहिजे. इंटेलिजन्स कमी पडते आणि म्हणून नवाज शरीफ काय बोलले याची फार गंभीर दखल घेण्याची आपल्या देशाला गरज नाही. शब्दांची पक्की माणसं नाहीत आणि कधीही शब्दांसारखी वागली नाही, म्हणून त्यांची कुठलीही दखल घेऊन भारताने पुढची पावलं उचलत असं काही करण्याचं कारण नाही. विजय चौथाईवाले, तुमच्याकडे येतोय. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात, तुमचे मित्र पक्ष आहेत, अरविंद सावंत शिवसेनेचे खासदार आहेत. ते काय म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे. नवाज शरीफ यांच्या भाषणाबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा. पण ते असं म्हणाले की संयमाची भूमिका, रिस्ट्रेंट काही उपयोगाचं नाही, रिस्ट्रेंटमध्ये काही दम नाही, आपण काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे, कृती करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणाले इंटेलिजन्स फेल्युअर होतं का उरीला? यावरही तुम्ही या, आपण या प्रश्नाची पुढे चर्चा करूया. पण सुरू करा नवाज शरीफ यांच्यापासून. निखिलजी,
एक डिसीज आहे, त्या डिसीजचं नाव आहे ADHD, अटेन्शन डेफिशियन्सी हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम. आणि मला असं वाटतं की एका अॅनॉलॉजी म्हणून द्यायचं असेल तर नवाज शरीफांना हा ADHD सिंड्रोम झालाय. कारण आज जगातलं कुठलंही राष्ट्र त्यांच्याकडे सिरियसली त्यांना घेत नाहीये, एक्सेप्ट फॉर वन थिंग, की त्यांना फक्त टेररिझमचा जो विषय असेल तेव्हा पाकिस्तानकडे बघितलं जातं. बाकी काही प्रमाणात चायना सोडलं, आणि तेही चायनाची स्वार्थामुळे बाकी कुठलाही देश आज त्यांच्याकडे सिरियसली घ्यायला तयार नाही. त्यामुळे जे पहिल्यांदा जे व्यक्ती बोलले, देवठणकर बहुधा त्यांचं नाव, त्यांच्या डायग्नोसिसशी मी पूर्णपणे सहमत आहे की त्यांचं हे भाषण जे आहे नवाज शरीफांचं, की हे मुख्यतः रावळपिंडीमध्ये जे सैन्य अधिकारी बसले आहेत, ज्यांच्या भरोशावर नवाज शरीफांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे, त्याच लोकांसाठी हे केलं आहे. 50% भाग त्यांच्या भाषणाचा काश्मीरवर आहे. आणि तुम्ही गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षीचे जर भाषणं तुम्ही बघितले पाकिस्तानच्या राष्ट्रनेत्यांचे, तर त्याच्यात ते फारसा तुम्हाला फरक जाणवणार नाही. यावेळी फक्त एक बुरहान वाणीचा उल्लेख होता, पण अदरवाईज द टोन अँड टेनर इज सेम. त्यामुळे भारत विरोध या एका गोष्टीवर ज्या देशाचा अस्तित्व अवलंबून आहे, त्या देशाला आपण म्हणजे त्याच्या सिरियसली घेण्याचं काही आवश्यकता नाही. तुम्ही जर एक फोटो बघितला असेल की जो इंटरनेटवर फार फिरतोय, नवाज शरीफ भाषण देत असताना 10 ते 15 फक्त देशांचे प्रतिनिधी समोर उपस्थित होते आणि बाकी संपूर्ण सभागृह रिकामं होतं. त्याच्यावरून असं दिसतं की पाकिस्तानला काय बोलणार आहेत सगळ्यांना माहित आहे की हे तेच रटाळ बोलणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाचं खूप सिरियसली घेण्यावं असं मला बिलकुल वाटत नाही. ठीक आहे, नवाज शरीफ यांचं भाषण सिरियसली घ्यावं असं तुम्हाला वाटत नाही. सिक्युरिटी लॅब्सकडे मी येतो, पण त्याआधी शैलेंद्र देवळांकर तुमच्याकडे मला यायचंय. तुम्ही मगाशी पाकिस्तानमधल्या अंतर्गत परिस्थितीचा उल्लेख केला आणि तुम्ही म्हणाला की त्यांचं भाषण जगाला उद्देशून नव्हतं, तर इस्लामाबादला उद्देशून होतं. काय परिस्थिती आहे पाकिस्तानमध्ये अंतर्गत, ज्यामुळे नवाज शरीफ यांना अशी भाषणं करणं आणि भारतावर हल्ला करणं, शाब्दिक हल्ला असेल किंवा अतिरेकी घुसवून असेल, हे भाग पडतंय? मुळात पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पाकिस्तानचं जे परराष्ट्र धोरण आहे, विशेषतः पाकिस्तानचं भारतासंदर्भातलं परराष्ट्र धोरण असेल आणि अजून काही मोजकी राष्ट्र आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचं अमेरिका असेल किंवा इराण असेल, या संदर्भातल्या परराष्ट्र धोरणावरती विशेषतः पाकिस्तानच्या लष्कराची फार मोठी छाप आहे. आणि पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व यांच्यामध्ये ही सुंदोपसुंदी गेल्या कित्येक वर्षांपासून चाललेली आहे. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कधी कधी राजकीय नेतृत्वाला पुढाकार आपण घेण्यासारखं बघतो आणि त्यांनी केलेले प्रयत्न हे लष्कर हाणून पाडतं आहे. आणि हे आत्ता होत नाहीये, हे सातत्याने होतं. ज्या वेळेला भारताने किंवा भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी कोणत्या तरी एखाद्या गोष्टीवरती एक वाक्यता झाल्यासारखं दिसतंय, त्याच्यानंतर एखादा मोठा टेररिस्ट अटॅक होतो. याच्यावरनं स्पष्टपणे असं दिसतं की पाकिस्तानचं जे भारतासंदर्भातलं परराष्ट्र धोरण आहे, हे पाकिस्तानचं लष्कर असेल, तिथली गुप्तहेर संघटना ISI असेल किंवा तिथले धार्मिक मूलतत्ववादी गट आहेत, हे ठरवत आहेत. परंतु ज्या वेळेला नवाज शरीफ यांनी म्हणजे अशामध्ये 1-2 वर्षांमध्ये यामध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे की आपण लष्कराच्या ही चौकटीच्या बाहेर जाऊन ते प्रयत्न करण्याचा, ते प्रयत्न त्यांनी पूर्णपणे हाणून पाडलेले आहेत. आणि त्यासाठी बऱ्याचदा जे आता नवाज शरीफ यांच्या विरुद्ध मोठे प्रोटेस्ट होत आहेत, हे प्रोटेस्ट काय इम्रान खानचे जी प्रोटेस्ट जरी असतील तरी हे सगळे एकाकी होतात अशातला भाग नाहीये. याच्या मागे फार मोठा लष्कराचा हात असू शकतो. मागच्या वर्षी तर नवाज शरीफ यांना आपलं घर सोडून पळून जावं लागलं, इथपर्यंत त्यांच्या विरोधामधले प्रोटेस्ट झाले. याचं कारणही असंच होतं की ते मोदींच्या शपथविधीपासून तर उफापर्यंत अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या वेळेला हे 2 देश पुन्हा राजकीय पातळीवरती त्यांच्यातले टॉक्स जे आहेत 2008 नंतर खंडित झाले होते, हे पुन्हा एकदा व्यवस्थित होत आहेत की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना पुन्हा एकदा हा प्रकार निर्माण झाला. आता त्यांनी आणखीन एका मुद्द्याचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला आणि तो म्हणजे जर्ब अजब. म्हणजे त्यांनी एक दहशतवादाच्या विरोधात पाकिस्तानमध्ये मागच्या 15 ऑगस्ट 2015ला त्यांनी एक युद्ध मोहीम सुरू केली. ती विशेषतः जो फता एरिया म्हणून त्यांचा अफगाणिस्तान सीमेवरचा, त्याच्या विरोधामध्ये त्यांनी ही युद्ध मोहीम सुरू केली.
केलेली आहे, परंतु त्यामध्ये त्यांनी अगदी कॅटेगरिकली गुड तालिबान आणि बॅड तालिबान अशा स्वरूपाचं विभागणी केलेली आहे. म्हणजे तुमच्या पश्चिमेला जे दहशतवादी आहेत ते सगळे बॅड आहेत आणि तुमच्या पूर्वेला जे दहशतवादी आहेत म्हणजे तुम्ही लष्कर ए तय्यबा असेल किंवा जैश ए मोहम्मद अगदी गुड आहेत आणि त्यांना मोकळं रान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आज उल्लेख केला की पाकिस्तान हा स्वतः दहशतवादाला बळी पडलेला देश आहे आणि पाकिस्तान स्वतः दहशतवादाच्या विरुद्ध लढतो आहे. हे त्यांचं वाक्य देखील अत्यंत पोकळ होतं, कारण ही पूर्ण जी योजना आहे जी त्यांनी सुरू केलेली आहे ही पूर्णपणे बायस्ड अशा स्वरूपाची तो पार्ट आहे आणि याची कल्पना जवळपास जगातल्या सर्व राष्ट्रांना आहे. परंतु आता जो उल्लेख सातत्याने सावंत साहेबांकडनं निघाला हा जो उल्लेख आहे की याच्या मागे अमेरिकेचं राजकारण आहे, हे आपण सातत्याने लक्षात घेतलं पाहिजे आहे की अमेरिकेसारखी राष्ट्र ही पूर्णपणे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना अनुसरूनच आपली धोरणं स्वीकारत असतात. त्यांचं परराष्ट्र धोरण हे शॉर्ट टर्म इंटरेस्ट आणि लॉंग टर्म इंटरेस्टमध्ये डिवाइड झालेलं आहे. त्यांना सेंट्रल एशियामध्ये अफगाणिस्तानमध्ये आपले इंटरेस्ट आहेत आणि ते पाकिस्तानला सातत्याने त्या संदर्भामध्ये हाताशी धरतायत. मी मागे पण एकदा उल्लेख केला होता की वॉशिंग्टन डीसी मध्ये कमीत कमी 50 असे थिंक टँक्स आहेत की जे परराष्ट्र धोरणावरती काम करतात आणि सातत्याने अशा स्वरूपाचे रिपोर्ट सिनेटला आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हला देत असतात की पाकिस्तान हा फार मोठं एपिसेंटर आहे टेररिझमचं आणि भविष्यातला अमेरिकेचा धोका पाकिस्तानकडनं आहे. ही वास्तविकता त्यांना पटत असूनही 2001 ते 2016 या 16 वर्षांमध्ये $16 अब्ज या अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले आहेत आणि हे जे पूर्ण पॅराडॉक्सिकल पॉलिसीज आहेत या मोठ्या राष्ट्रांच्या, त्यामुळे पाकिस्तानला प्युअरली टेररिस्ट स्टेट म्हणून घोषित करणं हे सध्या तरी आपल्याला अवघड दिसतं. पण जोपर्यंत पाकिस्तानमध्ये लष्कराचं अस्तित्व आहे, त्यांचं प्राबल्य आहे, तोपर्यंत भारताला हा त्रास होत राहणार आहे. जो प्रकार इंडोनेशियामध्ये आणि बांगलादेश, मी या 2 देशांचं उदाहरण देतो आणि मग थांबतो, की इंडोनेशियामध्ये अशाच प्रकारे लष्कराचं प्राबल्य होतं, पण इंडोनेशिया मुस्लिम देश असूनही तिथल्या जनतेने लष्कराला त्याची जागा दाखवली. हाच प्रकार बांगलादेशमध्ये घडला. बांगलादेशमध्ये देखील 3 दशकं लष्कराचं होतं, परंतु लष्कराला जनतेने जागा दाखवली. दुर्दैवाने पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडत नाहीये. आजही पाकिस्तानची जनता लष्कराला बेअर करते, सहन करते आणि हाच मोठा पार्ट आहे. पाकिस्तानचं लष्कराचं प्राबल्य तेव्हाच कमी होईल ज्या वेळेला 3 देश विशेषतः अमेरिका, चीन आणि सौदी अरेबिया आणि पाकिस्तानची जनता ठरवेल. त्याशिवाय पाकिस्तानच्या लष्कराचं प्राबल्य कमी होणार नाही. आणि जसं आता खासदार सावंत साहेब म्हणाले की हा पार्ट भविष्यात देखील तुम्हाला बेअर करावा लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला या संदर्भामधलं एखादं स्ट्रॉंग धोरण भविष्यामध्ये ठरवावं लागेल. नाही, आता खासदार सावंत असंही म्हणाले की सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे. रिस्ट्रेन म्हणजे काय, त्याला काही अर्थ नाही त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? सर्जिकल स्ट्राईक हा आपण निश्चितपणे करू शकतो, तो करायला पण पाहिजे आहे, कारण आपल्याला तो कुठे आहे, त्याचे जे 43 टेररिस्ट कॅम्प्स आहेत ते आपल्याला कल्पना आहे. परंतु जशा प्रकारचं ऑपरेशन आपण म्यानमारमध्ये जाऊन केलं बोडो अतिरेक्यांच्या विरोधामध्ये, की पण त्यामध्ये आपल्याला म्यानमारच्या लष्कराचं सहकार्य होतं. पाकिस्तानच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाहीये की आपण केलं पाहिजे की नाही, आपण केलं पाहिजे, पण त्या संदर्भामध्ये वेळ, कारण ह्या गोष्टी अशा ओपनली किंवा झाल्या करत नाही, कारण ते टेररिस्ट कॅम्प आता त्या टेररिस्ट लोकांनी खाली पण केलेले असतील. अनेकदा आपल्याकडे आर्टिलरी शेल जेव्हा होतो त्यावेळेला बऱ्याचदा ते बंकरमध्ये जाऊन लपून पण राहतात. म्हणजे सावंत सरांना याची कल्पना पण आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी ओपनली बोलून चालणार नाहीये, तर आपल्याला या स्वरूपात कोव्हर्ट ऑपरेशन करावं लागेल आणि प्रपोर्शनेट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला रिॲक्ट करणं गरजेचं राहणार आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत, मला तुम्हाला विचारायचं आहे, 2 गोष्टी विचारायच्या. एक तर सर्जिकल स्ट्राईक बद्दल आणि दुसरं उरीच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल असं म्हटलं जात आहे. मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री म्हणाले की सिक्युरिटी लॅब्स, इंटेलिजन्स लॅब्स होता. आर्मीला कळवलं होतं आधी की अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता आहे, तरी सुद्धा आपण तो रोखू नाही शकलो. ब्रिगेडियर म्हणून तुम्ही याकडे कसं पाहताय? 2 प्रश्न आपण विचारलेले आहेत. ते सर्जिकल स्ट्राईक हे फार सहज आपल्याला करता येते. मी ज्या वेळेला आमच्या चौकीवर हल्ला केला आणि जवानांची मुंडकी शीर कापून हे लोक गेले, त्यावेळी मी मनमोहन सिंगकडे गेलो होतो. त्यांना एवढंच म्हटलं होतं की रिटॅलिटरी ऍक्शन तुम्हाला घ्यावीच लागेल आणि त्यांनी एकाच चौकीवर हल्ला केला तर आपण 2 चौकीवर सहज करू शकतो. तिथे कसं आहे, काश्मीरमध्ये ह्या गोष्टी डिफिकल्ट नाही आहेत. हा जेव्हा आर्मी, आणि हा बेसिक विषय मी नेहमी मानतो की हा जो दहशतवादी हल्ला झाला हो पाकिस्तान सैन्याने केलेला आहे. आता हे टेररिस्ट वगैरे काय त्यांच्या सैन्याचाच एक भाग आहे, बरोबर. त्यामुळे अशा ऍक्शन ज्या आहेत हे पाकिस्तान सरकारनेच केलेला. आणि आता जसं साहेब म्हणाले की पाकिस्तान सरकार म्हणजे पाकिस्तान आर्मी आहे. पॉलिटिकल लोकांना नवाज शरीफ काय पोपटपंची करतो याच्याकडे काय बघण्याचीच गरज नाही. तर त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक आणि खासदार सावंतांनी सुद्धा ज्याप्रमाणे वक्तव्य केलंय की तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल ना.
आता सैन्याला, मी कारगिल युद्धात होतो, त्या युद्धामध्ये जॉर्ज फर्नांडिस आले होते द्रासला हेलिकॉप्टरने. मी जाऊन भेटलो. आता मी ओळख आहे म्हणून मला भेटू दिलं. तिथे लढाई चालू होती. मी त्यांना म्हटलं, तुम्ही समोर अशा 1000 सिंहगडावर आम्हाला हल्ला करायला लावताय, तुम्ही आम्हाला का बांदीपूरमध्ये LOC क्रॉस करायला देत नाही? आर्मीने मागणी केली. का एअरफोर्सचा वापर करायला देत नाही? वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते. तर अमेरिका आणि हे सगळे विषय त्यांनी आणि म्हटलं की अमेरिका आमचं धोरण ठरवणार आहे का? आणि म्हणून मी पूर्वीपासून, मी जो आता 10 वर्ष 1979 पासून जे 91 ऍक्टिव्ह दहशतवादाविरुद्ध आम्ही लढलो, सगळीकडे अमेरिकेचा हात होता. एका तरला अमेरिकेने पाकिस्तानला मदत केली होती. म्हणजे इंदिरा गांधीला धमकी दिली होती की हल्ला करायचा नाही. इंदिरा रशियाबरोबर 20 वर्ष मैत्री करार करून टँक्स घुसवले आणि बांगलादेश निर्माण केला. आता तेव्हापासून आतापर्यंत हेच चाललेलं आहे. मनमोहन सिंगनी सुद्धा बोटछेपी धरण आणि मोदी सुद्धा बोटछेपी धरण. तुमचं असं म्हणणे नरेंद्र मोदी धाडस करत नाही? अजिबात करत नाही. इंदिरा गांधींनी त्यांनी जे आता वल्गना केला इलेक्शनच्या आधी, पाकिस्तानला धडा शिकवू, प्राय शपथविधीला नवाज शरीफला मिठी मारलेली आहे. आणि आता सगळे नियम तोडून वाढदिवसाला नवाज शरीफला मिठी मारायला जातात. त्यामुळे विषय कसा आहे की हे पॉलिटिकल विल जी आहे, राजकीय इच्छाशक्ती या काँग्रेसमध्ये नव्हती, ह्यांच्यामध्येही नाही. आणि त्यामुळे कसं होतं, सैन्याचं जे मोराल आहे हे कितपर्यंत टिकणार? आता सैन्याने मागणी केली आहे की आम्हाला क्रॉस बॉर्डर स्ट्राईक करायला द्या, मग का देत नाही आहेत? आपण विजय चौथाईवाले यांच्याकडून उत्तर घेऊया. विजयजी, उत्तर द्या. नाही, ब्रिगेडियर सावंतांबद्दल मला अतिशय आदर आहे. त्यांच्या भावना मी समजू शकतो. पण शेवटी डिप्लोमॅटिक, मिलिटरी, स्ट्रॅटेजिक आणि टेक्टिकल या चारही गोष्टींचा विचार करून राजकीय नेतृत्वाला निर्णय घ्यावा लागतो. सावंत साहेब केवळ मिलिटरी पर्स्पेक्टिव्ह सांगतायत, केवळ मिलिटरीचा दृष्टिकोन सांगतायत, पण बाकीचे तिन्ही दृष्टिकोन एकत्र घेऊन जो यथायोग्य निर्णय होईल तीही सरकार घेईल. मोदींनी ऑलरेडी सांगितलंय की हा जो हल्ला आहे त्याचा आम्ही व्यवस्थित बंदोबस्त करू किंवा त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. आणि मिलिटरीनी आपल्याला सांगितलंय की कधी याचा बदला घ्यायचा आणि कसा घ्यायचा हे आम्ही ठरवू, ॲज पर अवर डिमांड अँड अवर रिक्वायरमेंट. आज आम्ही पाकिस्तानने हल्ला केला म्हणून आम्ही ताबडतोब उद्या करू, याला आतताईपणा म्हणता येईल. मिलिटरीच्या लोकांना असं मनात होणं स्वाभाविक आहे, असा विचार होणं. पण राजकीय नेतृत्वाला एक मॅच्युअर दृष्टी घ्यावी लागते आणि केवळ मिलिटरीचा दृष्टिकोन घेऊन चालत नाही. बरोबर आहे विजयजी. विजयजी, तुमचा मुद्दा पोचलाय, याच्यात काही फरक राहणार नाही. विजयजी, तुमचा मुद्दा पोचलाय. अरविंद सावंतांना तो अजिबात मान्य नाहीये. अरविंद सावंत, काय म्हणायचंय तुम्हाला? दोन मुद्दे त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट, टॉक अँड टेरर कॅनॉट गो टुगेदर असं म्हटलं गेलं. आणि असं म्हणून सुद्धा आपलं चर्चा सुरू होती आणि टेररिझम पण सुरू होतं. म्हणजे मगाशी देवडांकरांनी जे सांगितले ते पहिल्या फेज मधलं जे आहे, तर पहिल्या फेज मध्येच आपण मार खाल्ला. टॉक अँड टेरर, ते आता साऱ्या पक्षाची माणसं, विरोधी पक्षाची नेते मंडळी सगळी काश्मीरमध्ये गेली आणि त्या हुरियतच्या नेत्यांच्या घरी गेले. त्यांनी घरात प्रवेश नाही दिला त्यांना. कशासाठी जाता एवढे लाचारून त्यांच्या दरवाजात? आणि म्हणून हा जो टॉक अँड टेरर हा विषय वेगळा. दुसरा गोष्ट, भावनिकचा विषय जेव्हा मांडला गेला तो भावनिक नाहीये, मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो, एक हल्ला झाला, कारगिलचा एकच हल्ला होता बरं. इथं सिरीज ऑफ अटॅक्स आर देअर. कुलगाम पासून, पंपोर पासून, पुन्हा पुन्हा पठाणकोट पासून उरीपर्यंत. म्हणजे एका बाजूला टॉक अँड टेरर करत नाही म्हणायचं, तरी टॉक चालू ठेवल्या होत्या, मिठ्या मारत होतो. आणि काल आम्ही असं म्हटलं होतं, आमचं एक मुंडकं कापलं तर तुमची 10 मुंडकी कापू आम्ही. आज आम्ही 17 जवान, 18 जवान जेव्हा आमचे शहीद होतात, किती वेदना होतात आणि किती चिड येते, संताप येतो. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर बद्दल आत्ता अलीकडे एअर चीफ मार्शल, माजी किंवा निवृत्त एअर चीफ मार्शलांनी असं वक्तव्य केलं की आम्हाला सरकारनं अनुमती दिली असती तर आम्ही तेव्हाच ते जिंकलं असतं. हेच नेमकं कर्नल सावंतसाहेब, ब्रिगेडियर सावंतसाहेब आता म्हणाले की ती अनुमती तुम्ही आम्हाला का दिली नाही? हे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हे गळू आम्हीच ठेवलं ना गडत, त्याला केलंच पाहिजे. म्हणून ते सर्जिकल ऑपरेशनचा उल्लेख केला मी. तेव्हा
त्याच प्रांतामध्ये बरेचसे त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत आतंकवाद्यांचे. परत 12 किलोमीटर 10 किलोमीटर दिसतं हो सगळं, असं काही गरज नाही. आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, सरळ दिसतं, गुगलवर पाहिलं तरी दिसत राहतं ऑपरेशन कुठे काय चालली ती. त्यांना जर आपल्याकडे येऊन कसा रेकी करून धडाधड मारू शकतो, मला आश्चर्य वाटतं. म्हणून मगाशी मी एक सहज उल्लेख केलाय थोडासा, वेदर देअर इज अ लॅप्स ऑन इंटेलिजन्स, आणि तो असा आहे की आमचे संवाद शहीद झाले तेव्हा तिकडनं काही माहिती होती आपल्याला आतंकवादी हल्ला होईल, म्हणजे आपण एक तर डिफेन्सिव्हवर आहे. आपला ऑफेन्सिव्ह डिफेन्स पाहिजे, नॉट डिफेन्सिव्ह. इट हॅज टू बी ऑफेन्सिव्ह डिफेन्स. आणि थोडंसं परराष्ट्र धोरणाबद्दल जेव्हा जेव्हा काही ठरेल तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की ह्या मिलिटरीच्या लोकांना सुद्धा, म्हणजे आपल्या डिफेन्सला सुद्धा कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे की ठीक आहे, राजकीय, सामाजिक, आणखी कल्चरल, आणखी सोशल, बिझनेस काय असेल ते, पण जेव्हा राष्ट्राची सुरक्षा हा विषय येतो तेव्हा यांच्याकडनं दैनंदिन त्या सीमेवर जो काय अनुभव घेतात ते. तुम्हाला कल्पना आहे का, अलीकडे एक घटना घडली. आपला एक मुलगा काश्मीरमध्ये होता आणि त्याला त्या हायकिंगसाठी, ट्रेनिंगसाठी गेला होता. त्याला एक जाणताना तिथला माणूस काय म्हणाला काश्मीरमधला, आपको तो इस्लामाबाद से जाना पडेगा. इस्लामाबाद हा उल्लेख मी लोकसभेत केलाय बरं, आणि त्याला गृहमंत्र्यांनी मान डोलवली. तो घाबरला, इस्लामाबाद का जायचं, तर नाही म्हणे अनंतनाग आहे ना. पण त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं अनंतनागला इस्लामाबाद बोलतात. किती कटुता आहे बाळगा. आणि ही जी काही मोजकी मंडळी आहेत ना, ही वेळीच टेचली पाहिजे. म्हणजे अनंतनागला इस्लामाबाद बनण्याचं धाडस. आणि म्हणून मी त्या दिवशी असं म्हणालो होतो, आता ताई भावनिक नव्हे, आम्हाला ब्रेकिंग न्यूज अशी ऐकायला पाहिजे की आमचे 10, 17, 18 जवान मेले असं नाही, तर आता आमचं जवान त्यांच्या ऑक्युपेटेड काश्मीरमध्ये घुसले आणि तिथली तळं उद्ध्वस्त करून 1700 लोकांना मारलं, अशी ब्रेकिंग न्यूज अरविंदजी अरविंदजी काय हे सगळं अमेरिका, चायना बिना काही विचार करू नका. या सगळ्यांचा वेस्टेड इंटरेस्ट आहे. आता त्यांनी स्वतः विश्लेषण केलं, हे सगळे वेस्टेड इंटरेस्ट आहे यांचे. वेस्टेड इंटरेस्ट म्हणून कर्नल ब्रिगेडियर सावंतांनी अगदी स्पष्ट सांगितलं ना, बरोबर आहे, अमेरिका पाकिस्तानच्या मागे असतं. अरविंद सावंत शस्त्रसाठा पुरवणारे कोण आहेत, त्यांनी मगाशी उल्लेख करताना 7वा आरमार आलो होतं, आठवतं का आपल्याला? बरोबर आहे. इंदिरा गांधींनी जेव्हा अटॅक केलं तेव्हा 7वा आरमार होतं, अमेरिकेकडे आलं होतं. त्यामुळे यांची काय धोरण, हे काय म्हणतील आणि ते काय म्हणतील, हे काय त्याची पर्वा गरज नाही. 125 कोटीचा हा जबरदस्त देश आहे, त्या देशानं करून दाखवलं पाहिजे. ठीक आहे, तुमची भूमिका ठाम आहे. पण शैलेंद्र देवळणकरांना मी या चर्चेत आणणार आहे. शैलेंद्रजी, खासदार अरविंद सावंत यांची एक भूमिका आहे, ब्रिगेडियर सावंत यांची ही भूमिका आहे. मला तुम्हाला विचारायचं, आत्ता ते जे म्हणाले, मला अशी ब्रेकिंग न्यूज ऐकायला पाहिजे, सैन्याने LOC क्रॉस केली आणि दहशतवाद्यांना मारलं. अशीच घटना काल घडली, पण आज आर्मीने ती नाकारली. अफवा होती असं आर्मीचं म्हणणं आहे. काही वेबसाईट्सनी, काही वृत्तपत्रांनी पंजाबमधली अशी बातमी दिली की आर्मीने LOC क्रॉस केली आणि 20 दहशतवाद्यांना मारलं. पण आज आर्मीने खुलासा केला ही बातमी खरी नाही. अरविंद सावंत जे म्हणतात की LOC क्रॉस केली पाहिजे आणि हे घडवलं पाहिजे, मला तुम्हाला विचारायचं एक तज्ज्ञ म्हणून, हे इतकं सोपं आहे का? म्हणजे भावना समजू शकते, पण सरकार म्हणून किंवा लष्कर म्हणून हे करणं सोपं आहे का? कारण LOC क्रॉस करणं यात गुंतागुंत काय आहे हे जर आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा. मुळात भारत हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संदर्भामध्ये ह्युमॅनिटेरियन जे लॉज आहेत त्या संदर्भामध्ये प्रत्येक करारावरती भारताने स्वाक्षरी केलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कलम 51 नुसार प्रत्येक राष्ट्राला स्वरक्षणाचा अधिकार आहे. परंतु तसं करत असताना त्यांनी प्रथम संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेला या संदर्भामध्ये माहिती देणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा पहिला घटक. दुसरा बाब असा आहे की ज्या वेळेला सुरक्षा परिषदेकडनं एका प्रश्नाचं उत्तर द्या, एका प्रश्नाचं उत्तर द्या, विचारा निखिलजी, त्याला थोडंसं इंटरव्ह्यू विचारा करा. विचारा. एकच प्रश्न छोटा, कारगिलमध्ये पाकिस्तान कारगिलमध्ये घुसलं तेव्हा LOC क्रॉस केली होती की नाही केली? आणि केली असेल तर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाची परवानगी. बरोबर आहे, उत्तर द्या. मी अगदी खासदार सावंत सरांशी पूर्णतः सहमत आहे. याचं कारण असं आहे की भारताची पहिल्यापासूनची प्रतिमा एक जबाबदार लोकशाहीवादी देश म्हणून आहे.
आणि ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे, आपली ॲसेट आहे. पाकिस्तान सारखा हा रोग स्टेट नाहीये, मवाली देश नाही. आणि कधी भारताने दहशतवादाचा बुरखा पाळतून, म्हणजे नेहमी कारगिलच्या वेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं की आमच्या लष्कराची इन्व्हॉल्वमेंट आजही ते मान्य करत नाहीत, आणि ते पुन्हा म्हणजे 47 सारखंच पुन्हा एकदा कोणता तरी दहशतवादी गट होता आणि त्यांचंच घुसखोरीत, जसं आजही तिने डिनाय केलं की उरीमध्ये आमची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. हा प्रकार भारताच्या बाबतीमध्ये नाहीये. जगाचा भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक अत्यंत जबाबदार लोकशाहीवादी देश म्हणून आहे, आणि भारत हा एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश देखील आहे. म्हणून जसं आता चौथाईवाले म्हणाले की आपल्याला केवळ याच गोष्टीचा विचार करून चालणार नाही, तर भारताचं स्वतःचं एक अण्वस्त्र धोरण आहे. जे अटल बिहारी वाजपेयींनी 1999 म्हणजे 98ला भारताने अणुस्फोट चाचणी केली पोखरणची, आणि त्यानंतर आपण 99ला एक अणुधोरण घोषित केलं, आणि त्यानुसार भारताने संपूर्ण जगाला ही गोष्ट स्पष्ट केली की जोपर्यंत भारतावरती अण्वस्त्रांनी हल्ला होणार नाही तोपर्यंत भारत याचं प्रत्युत्तर अण्वस्त्रांनी देणार नाही. परंतु पाकिस्तानच्या बाबतीमध्ये असं कोणतंही अणुधोरण नाही. उलट पाकिस्तान हा सातत्याने असं म्हणत आहे की जर तुम्ही कोणत्याही पद्धतीने एक छोटं सर्जिकल ऑपरेशन जरी केलं तरी तो तुम्ही आमच्यावरचा फुल स्केल हल्ला मानू आणि आम्ही त्याचं उत्तर हे न्यूक्लिअर वेपन्सनी देऊ. हा मुद्दा, याचा अर्थ आपण त्यांना घाबरलं पाहिजे अशातलाही भाग नाहीये, कारण न्यूक्लिअर वेपन्समुळे युद्ध टाळलं जातं असं म्हणतात, पण 98ला टेस्ट झाली आणि 99ला कारगिल झालेलं होतं. पण मुळात याचा मागचा एक महत्त्वाचा बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला ह्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कायदा या बाबतीमध्ये हे बघणं का गरजेचं आहे, कारण भारत हा एक जबाबदार देश आहे. हे मी तुम्ही सातत्याने या गोष्टीवरती भाग बघतो आणि स्ट्रेस देतोय. तुम्हाला मोदी सरकारची पॉलिसी बरोबर वाटते? याचं कारण असं आहे की सध्या त्यांची जी धोरणं आहेत की आपल्याला केवळ मिलिटरी आस्पेक्टनी विचार करून चालणार नाहीये, तर आपल्याला डिप्लोमॅटिक आस्पेक्ट देखील विचारात घेणं फार अत्यंत जबाबदारीने सरकार वागतंय असं तुमचं म्हणणं? याचं कारण असं आहे की आता जसं अगदी इमिजिएटली हा प्रकार करणं, आपण निश्चितपणे त्यांचा कदाचित काही काळामध्ये अशा स्वरूपाचं सर्जिकल ऑपरेशनचा विचार असू शकतो, पण या गोष्टी जसं केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणले की ह्या ओपनली बोलल्या जात नाही. त्या गोष्टी हे कोवर्ट ऑपरेशन्स असतात आणि त्याची व्यवस्थित स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करावी लागते. जो आपण म्यानमारमध्ये जो हल्ला केला आपण बोडूनवरचा, हे आपल्याला नेक्स्ट डेला कळालं की हा हल्ला झालेला आहे, त्या लष्कराचं सहकार्य होतं. तर आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये लक्षात घ्यावं लागेल की म्यानमार किंवा बांगलादेश हे दोन्ही आणि भारत हे काही यांच्यामध्ये ॲसिमेट्री नव्हती न्यूक्लिअर वेपन्सच्या बाबतीमध्ये. पाकिस्तानच्या बाबतीत आणि भारताच्या बाबतीत समीकरणं थोडीशी वेगळी आहेत. विचार करून करावा लागेल, आपल्याला हा भाग करावा लागणार आहे. सावंतजी, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे काय याला? ते म्हणतात भारत हा जबाबदार देश आहे, जबाबदारीनेच वागावं लागणार. कोण सावंत? ठीक आहे, अरविंद सावंत. सुधीर सावंत नाही, अरविंद सावंत. नाही मला मग असं आहे, आता त्यांनी जी स्ट्रॅटेजी सांगितली पुन्हा एकदा सांगितलं, म्हणून मी मध्ये बघाशी त्यांना इंटरव्ह्यू केलं होतं की त्यांनी पाळली काय LOCची ब्रिज जेव्हा आपल्या हल्ला केला होता तेव्हा, कारगिलवर हल्ला केला तेव्हा. पुन्हा सांगतो, आता ते कसं झालं, न्यूक्लिअर वेपनचं भय घालायचं. जपान त्यातून उभा राहिला हो, आणि पुन्हा प्रगत राष्ट्र आहे आजही, घाबरून जमणार नाही. आणि जेव्हा संयमाची जी परिस्थितीची मर्यादा आहे ती उल्लंघली की आपण नपुसक आहोत असं वाटायला लागतं. संयमाला सुद्धा मर्यादा असतात. संयमाच्या मर्यादा ओलांडल्या की नपुसकत्व येतं. आणि म्हणून त्यांनी ब्रिगेडियरने जो उल्लेख केला ना की आपण सैन्याचं मॉरल खराब कमी करतोय का, याची चिंता सुद्धा त्याच वेळेला वाहिली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला हे पसंत दिसतंय, ते बोलतायत त्याच्याशी तुम्ही सहमत दिसताय? नाही, नॅचरली. कारण हे कसं आहे की आपण वीक स्टेट आहोत का? विषय कसा असतो, इस्रायल म्युनिकमध्ये ऑलिम्पिकमध्ये दहशतवाद्यांनी ॲथलीट मारले. इस्रायली नंतर मोसादने टिपून जगभर जाऊन एक एक करून त्यांना मारलेला आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचं ऑपरेशन अर्थात हे पाकिस्तानशी मॅच फिक्सिंग करूनच केलेलं आहे. पाकिस्तानने हँडओव्हर करून त्यांना तिकडे जाऊन मारलेलं आहे. प्रश्न असा आहे की अमेरिका जे काय म्हणते आणि ते आम्ही फॉलो करायचं आहे का मेक इन इंडियाला फेक इन इंडिया करून टाकायचं आहे का? FDI साठी आपण वाटेल ते करायचं? सुधीर सावंतजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही एका बाजूला लष्करी अधिकारी होता, एका बाजूला खासदारही होता. राजकीय निर्णय वेगळे असतात आणि लष्करी निर्णय वेगळे असतात. राजकीय निर्णय घेताना आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा, भविष्याचा विचार करावा लागतो. सैनिकाला आदेश दिला की तो गोळी घालतो असं पंतप्रधानाला वागता येत नाही. तुम्ही राजीव गांधींबरोबर काम केलंय. हे दोन्ही दृष्टिकोन जे आहेत त्याचा समन्वय कसा साधायचा? मी राजकीय दृष्टिकोनातच बोलतोय, मिलिटरी ऑफिसर म्हणून बोलत नाही. कारण मिलिटरी ऑफिसर म्हणून काय करायचं ते करणार, ते लोक करतील. ऑलरेडी आदेश पंतप्रधानांनी द्यायला पाहिजे. शेवटी पंतप्रधानांनी आदेश दिला पाहिजे.
माझं एवढंच म्हणणं, ज्यावेळेला मनमोहन सिंगना भेटलो की मी म्हटलं तुम्हाला काउंटर करावंच लागेल आणि हे डिमांड केला मी. वन ऑफ द रिझन माझा डिस्प्यूट, मी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस सोडलेली आहे, त्याचं कारणच आहे हे बोटचेवी धोरण. अमेरिकेसमोर लोटांगण घालतात हे लोक आणि ते मला आवडत नाही. आता पर्रिकरने आणि मोदीने जाऊन गुप्त करार केलेला आहे. सगळी बंदरं आपली जी आहेत ती अमेरिकन सैन्यासाठी उघडी केलेली आहेत. व्हॉट इज दिस? म्हणजे आपलं सार्वभौमत्व टिकवण्याच्या दृष्टीने हे लोक काय करतात की नाही? का अमेरिकेला सांगू शकत नाही ते लोक की तुम्ही पाकिस्तान, आता हे न्यूक्लिअर आहे, साहेब म्हणाले अमेरिकेला सांगा आम्ही हल्ला करणार आहोत, न्यूक्लिअर जो परिणाम आहे तुम्ही सांभाळा. ते सांभाळतील ना, कारण शेवटी न्यूक्लिअर स्ट्राईक होऊ देणार. सोपं नाहीये देवळणकरजी, इतकं सोपं आहे का अमेरिकेला आपण सांगायचं? आणि काय केलं अमेरिका? अमेरिकेची वेगळी गणित आहे आंतरराष्ट्रीय पटावर. नाही, वेगळी गणिताची जरी असली तरी माझं एवढंच म्हणणं आहे, आपण 7,000 सैनिक मारले गेले फ्रॉम 1990 आजपर्यंत. एका लढाईत 3,000च्या वर मारले नाही जातात. पुढचे आणि 7,000 मारून टाकणार आहात का तुम्ही? तुम्हाला आपण अमेरिकेला सुद्धा धाब्यावर बसवायला पाहिजे. टोटली अमेरिका आपली कोंडी करू शकतं. नाही, विषय कसा आहे, अमेरिका आम्हाला ब्लॅकमेल काय करते की स्ट्रॉंग अँड युनायटेड पाकिस्तान इज इन इंटरेस्ट ऑफ द इंटरनॅशनल सिक्युरिटी. अरे त्या पाकिस्तानचे 4 तुकडे करून टाका, एकदा ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. कारण काय आहे की जोपर्यंत पाकिस्तान आहे माझे सैनिक मरत राहणार. हे सरळ गणित आहे, ह्याला कुठलाही सोल्युशन नाही, कुठलाही टॉक ह्याला करणार नाही. अनेक वर्ष झाले हे चाललेलं आहे. एकदा तुम्हाला निर्णय घ्यावाच लागणार. आणि बलुचिस्तान, सिंध, पठाण, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर सगळे लोक आज पाकिस्तानपासून वेगळे व्हायला मागतात. ठीक आहे, त्याचे तुकडे करा असं तुम्ही म्हणताय. मी यापूर्वी अनेक लष्करी अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांचंही हेच मत होतं. विजयजी, मी येतो तुमच्याकडे आणि मला शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे यायचं आहे. हे इतकं गुंतागुंतीचं काय तुम्हाला विचारायचं आहे? ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. नवाज शरीफ यांनी भारताच्या जखमीवर मीठ चोळलंय का? बघा पडद्यावर. होय म्हणतायत 89% लोक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मी विजय चौथाईवाले यांच्याकडे जाणार आहे. विजयजी, ब्रेकपूर्वी ब्रिगेडियर सावंत आणि खासदार सावंत काय म्हणत होते हे तुम्ही ऐकलेलं आहे, काय उत्तर द्याल त्यांना? आपण इथे वेगवेगळे व्ह्यूज ऐकतोय आणि त्याच्यात एकंदरीत जनमानसाची आजची जी स्थिती आहे की ज्याच्यात थोडी उद्विग्नता आहे, थोडा क्लेश आहे आणि ज्याच्यात पाकिस्तानच्या विरुद्ध त्वरित काही कार्यवाही व्हावी असं एक जनमानस आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल वाद नाही. आणि या जनमानसात अनेक भाजपाचे पण कार्यकर्ते आहेत. मला पण असं वाटतं की काहीतरी व्हायला पाहिजे. त्यामुळे अशा भावना व्यक्त होणं हे अतिशय स्वाभाविक आहे. पण 1971चं जर उदाहरण द्यायचं, पण उलट आहे की इंदिरा गांधींना लवकर कार्यवाही हवी होती, कारण बांगलादेशातून लोंढेच्या लोंढे निर्वासितांचे येत होते पूर्व पाकिस्तानातून. पण तेव्हा जनरल सॅम माणेकशांनी काही वेळ मागितला होता तयारीसाठी. त्यामुळे कुठलाही असा धाडसी निर्णय घेण्यापूर्वी केवळ भावनेतून काम होत नाही, तर पुन्हा पुन्हा मी हे सांगतो की हा एक अतिशय कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल आणि तेवढा पेशन्स आपल्याला हवा आहे. पेशन्स दाखवावा लागेल. त्यामुळे मी यापैकी कोणाच्याही भावनांशी असहमत नाही. अगदी बरोबर आहे, भावनांशी तुम्ही असहमत नाही आहात. किंबहुना काय बोला पूर्ण करा. हा, फक्त काय माहित आहे की एक म्हणजे त्या देवठणकरांनी एकीकडे सर्जिकल स्ट्राईक म्हणाले आणि दुसरीकडे एकदम न्यूक्लिअर वॉर बद्दल त्यांनी चर्चा केली. पण या दोनच्या मध्ये बोला ऐकू येतंय. विजयजी, ऐकू येतंय तुम्हाला? बोला. हा, फक्त या दोन्हीच्या मध्ये सुद्धा अनेक ऑप्शन्स, अगेन नॉन मिलिटरी आणि मिलिटरी ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत आणि त्या सर्वाचा साकल्याने विचार करून आपण ती योग्य ती कारवाई करावी लागेल, एवढंच मला म्हणायचं आहे. ठीक आहे. शैलेंद्र देवळाणकर तुमच्याकडे येतोय. काय उपाय आहेत? म्हणजे मला अगदी आपल्या सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंट पासून सुरुवात करायची आहे. याचं कारण जर उरी हा सिक्युरिटी लॅब्स असेल तर तीचपासूनच काहीतरी बदल घडायला पाहिजे. तुम्ही काय सुचवाल? काय उपाय आहे पुढच्या काळात? माझ्या अंदाजाने आपली जे धोरण आहे ते दुहेरी पद्धतीचं धोरण आहे, असायला पाहिजे.
सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आपलं जे काउंटर टेररिझम मेकॅनिझम आहे किंवा आपली जी अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आहे किंवा दहशतवाद विरोधी धोरण आहे ते आपल्याला कसं बळकट बनवता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे पहिला भाग तर हा आपण करू शकतो, म्हणजे अटॅकपेक्षा प्रथम आपण पुढचे अशा हल्ले कसे आपण थांबवू शकतो या दृष्टीने विचार होणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काही राष्ट्रीय पातळीवरनं प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आजही आपण दहशतवादासारख्या प्रश्नाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून बघतो. आजही आपल्याकडे दहशतवादाच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवरनं किंवा केंद्रीय पातळीवरनं कार्यवाही होऊ शकेल अशा प्रकारचं कोणतेही केंद्र किंवा संस्था ही आपल्याकडे उपलब्ध नाहीये. ज्या वेळेला 2008 मध्ये मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी एक चतुसूत्री सांगितलेली होती की राष्ट्रीय पातळीवरनं दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी झाल्यात, पण बऱ्याचशा गोष्टी ह्या अद्यापही व्हायच्या राहिलेल्या आहेत. आणि त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जो म्हणजे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्र, ज्याला आपण नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर असं म्हणतो. त्यामुळे आपल्याला अनेक राष्ट्रांमध्ये ज्या ज्या वेळेला अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले होतात त्या दहशतवादी हल्ल्यांकडे कायदा आणि सुव्यवस्था म्हणून नाही तर आणीबाणी म्हणजे तुमच्या स्वातंत्र्यावरती सार्वभौमत्वावरती हल्ला झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि स्पेशलाइज्ड सेंट्रल फोर्सेसला इन्व्हॉल्व केलं जातं त्यांना काउंटर करण्यासाठी. आपण जर अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये 2001ला अटॅक झाला आणि 2001च्या अटॅक नंतर 2014 पर्यंत म्हणजे ओक्लाहोमा होण्याच्या पूर्वीपर्यंत अमेरिकेवरती एकही अटॅक झालेला नव्हता. कारण 2001चा अटॅक झाल्यानंतर 2002ला त्यांनी सगळ्यात पहिले होमलँड सिक्युरिटी ऍक्ट केला, 2004ला नॅशनल इंटेलिजन्स ऍक्ट केला आणि त्यासाठी ते अत्यंत रिग्रसली त्याचं इम्प्लिमेंटेशन करत आहे. आपल्याकडे अशा स्वरूपाचे कायदे, विशेषतः आपण आता म्हणतो की आपल्या इंटेलिजन्समध्ये आपल्याला काही त्रुटी आढळलेल्या आहेत, तर आपल्याला आपल्या सर्व गुप्त ज्या सगळ्या यंत्रणा आहेत, मग राज्याच्या असतील केंद्राच्या असतील, ज्यांच्यामध्ये सुसूत्रता आणणं फार गरजेचं आहे. अनेकदा अशा स्वरूपाचे हल्ले झाल्यानंतर परस्परांवरती आरोप केले जातात, आम्हाला माहिती नव्हती किंवा आम्ही दिलं त्याची दखल घेतली गेली नाही. हा एक प्रकारचा सुसूत्रीपणा आणण्यासाठी आपल्याकडे देखील एखादा राष्ट्रीय पातळीवरचा इंटेलिजन्सच्या बाबतीमधला कायदा करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लवकरात लवकर नॅशनल काउंटर टेररिझम सारख्या संस्था या आपण इस्टॅब्लिश करून केंद्रीय पातळीवरनं या सगळ्या समस्यांचा विचार करावा लागेल. केवळ एवढंच करून चालणार नाही तर आपली सगळी दहशतवाद विरोधीची यंत्रणा जी आहे ती फक्त पाकिस्तानला गृहीत धरून विकसित केली गेलेली आहे. पण आज आपल्याला इस्लामिक स्टेट सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा सामना करावा लागतोय जी सोशल मीडिया थ्रू पेनिट्रेट होती आहे. त्यासाठी आपल्याला आपले काही मेकॅनिझम डेव्हलप करावे लागणार आहेत. आणि एक आणखीन गोष्ट की कदाचित आजच्या वातावरणामध्ये ती फारशी पचणी पडणारी कल्पना जरी नसली तरी आपल्याला पाकिस्तान बरोबर आपली जी चर्चा आहे, टॉक्स आहेत, हे सुरू करणं गरजेचं आहे. कारण आजही म्हणणे हो, याचं कारण सुरू करायला पाहिजे. याचं कारण लक्षात घ्या की जोपर्यंत आपण टॉक सुरू नाही करणार तोपर्यंत लष्कराचं महत्व कमी होणार नाही आणि टॉक्स हे डिस्टर्ब व्हावे ही लष्कराची इच्छा आहे. म्हणून आपल्याला जर राजकीय नेतृत्वाचं महत्व वाढवायचं असेल तर आपल्याला राजकीय नेतृत्वाबरोबर चर्चा ही सुरू करावी लागणार आहे. त्याशिवाय लष्कराचं महत्व कमी होणार नाही. विजयजी, तुम्हाला मान्य नाहीये? नाही, आपण नवाज शरीफांशी किंवा राजकीय नेतृत्वाशी चर्चा केल्यामुळे लष्कराचं हे कमी होईल, इम्पॉर्टन्स कमी होईल, ही अतिशय बालिश कल्पना आहे. आपण बोलू किंवा ना बोलू, तिथे जे लष्कराचं डॉमिनन्स आहे ते तसंच राहणार आहे आणि फायनल जो डिसिजन आहे हा लष्कराचाच राहणार आहे. याबद्दल माझ्या मनात बिलकुलही शंका नाही. ठीक आहे. अरविंद सावंत, तुम्हाला हे काय म्हणायचं आहे? नाही, त्यांचा आवाज ऐकू येत नाहीये. काही आवाज ऐकू येत नाहीये. अरविंदजी, येतो तुमच्याकडे पुन्हा, तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. सुधीर सावंत, काय म्हणाल तुम्ही याबाबत? आणि मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, एकूण काय केलं पाहिजे? देशाचं धोरण ठीक आहे, पण काश्मीरमध्ये काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट जे जयटणकरांनी सांगितलं, मी इंटेलिजन्समध्ये जवळजवळ 5 वर्ष काम केलंय आणि आम्ही एकमेकाचे शत्रू म्हणून काम करायचो. म्हणजे IB असो किंवा दुसरे इंटेलिजन्स, आणि हे सुसूत्रीकरण अजिबात नाही. प्रचंड पैसा जो आहे, काळा पैसा, याच्यामध्ये सरकारचा उद्ध्वस्त होतोय. लोक सगळे खोटे कल्पना सांगतात. मुंबईवर हल्ला होणार होता, रॉनी IBला 4 दिवस आधी सांगितलं होतं की बोट निघालेली आहे. IBने ते मुंबई पोलिसांना किंवा कोणाला सांगितली नाही. ही भूमिका तुम्हाला माहिती आहे. बेसिकली विषय कसा आहे, इंटरनल बघा काय असतं. परदेशी ताकदी तुमच्या देशामध्ये तेव्हाच इंटरफेअर करू शकतात तेव्हा जेव्हा तुमचं लोकल आणि देशातलं सिच्युएशन खराब असतं. उरीमध्ये हेच झालं आणि उरीमध्ये स्थानिक लोकांनी मदत केली आहे. काही स्थानिक लोक कसं आहे, उरीमध्ये करण्याची शक्यता
मी नाकारत नाही, पण विषय कसा आहे लक्षात घ्या. आम्ही 2,500 दहशतवादी जेव्हा सरेंडर करून घेतले, शंकरराव चव्हाणामुळे ते करू शकलो आणि ते झाले आणि त्याच्यानंतर त्यांना मारण्यात आलं. बऱ्याच लोकांना 1,000 मारले गेले. त्यातला आमदार झाला कुकुपेरे, त्याला मारण्यात आलं. त्यानंतर मी आग्रह करून ह्या सर्वांना आर्मीत घेतलं. 8,000ची काश्मीरी युवकांची फौज बनवली. आज तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये बघा, 12,000 काश्मीरीने सैन्यात येण्यासाठी मागणी केलेली आहे. त्यामुळे आम्ही गावागावातनं सिलेक्ट करून सगळे सैन्यात आणले आणि काश्मीरचा टेररिझम संपवला. काश्मीरचा पॉलिटिकल विरोध संपवू शकत नाही आम्ही, तो पॉलिटिकल विषय आहे. त्यामुळे मिलिटरी एका ट्रॅकवर चाललेली आहे, पॉलिटिशियन्स एका ट्रॅकवर चाललेले आहे. हे समांतर ट्रॅक आहे, कधीच मिळत नाही. सद्भावना जे प्रोग्राम आर्मीने सुरू केला याला इतका प्रचंड प्रतिसाद आला. गावागावात माझ्यासारख्या लोकांनी बास्केटबॉल कोर्ट, शाळा बांधलेल्या आहेत आणि गावागावात लोकांशी संवाद साधून लोकांना आम्ही पराभूत करून आपल्या भारताच्या बाजूने आम्ही आणू शकलो. मग सरकार एवढे पैसे खर्च करते करोडो. तुम्ही काश्मीरमध्ये जा, तुम्ही गावागावात डांबरी रस्ता एकही मिळणार नाही तुम्हाला, फक्त मेन रोड मिळतील. अरे तिथे केरोसिन मिळत नाही, तिथे रस्ते नाहीत, तिथे पाणी नाही मिळत, तिथे वीज नाही आहे. मग लोक हत्यार का घेणार नाहीत? तो बेसिक मुद्दा काय, मराठा आरक्षणाचा जसा तुमचा मुद्दा इथे निर्माण झाला तो आक्रोश आहे या मॅल ॲडमिनिस्ट्रेशनचा. शेतकरी आत्महत्या करतात, तिकडे प्रचंड गरीब लोकांचं कसं आहे, काश्मीर सोसायटी डिवायडेड इंटू 2, अति रिच आणि अति पुअर, मधला नाहीच आहे मध्यम वर्ग. आणि ह्या मध्यम वर्गाला सांभाळण्याचं काम सरकारने, केंद्र आणि राज्य सरकार अजिबात केलेलं नाही. तुम्ही त्यांच्या जखमावर मीठ सोडताय, तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवा. ते नॉर्मल प्रश्न आहे, थोड्याशा पैशांनी सुटणारे आहेत. प्रचंड भ्रष्टाचारी काश्मीरचं सरकार कुठलंही फारुख अब्दुल्ला या हे अब्दुल्ला किंवा हे जे आताचं आहे आणि बीजेपी याच्यात पार्टनर आहे आणि काँग्रेस होती, या सर्व सरकारांनी काश्मीरी जनतेची वाट लावलेली आहे आणि म्हणून ही परिस्थिती आज तुमचं म्हणणे तिथे उपाय केला पाहिजे. उपाय केला, डोमेस्टिक केला पाहिजे, डोमेस्टिक उपाय केला पाहिजे. मग पाकिस्तानची अधिक सक्षमपणे लढता येईल. अरविंद सावंत, शेवटी तुम्हाला काय म्हणायचंय? मला महत्वाचा मुद्दा असा मांडायचा होता की आत्ता जे आपण म्हणालो की या त्यांच्यावरून युद्ध करायचं की नाही किंवा आणखीन काही, कुणावर चर्चा करावी का? जेवढांकरांचं म्हणणं आहे, कुणावर चर्चा करायची? पाकिस्तानमध्ये कुणावर करायची सांगा ना. आपणच एका बाजूला म्हणालात की त्यांची मिलिटरी बॉस आहे, त्या मिलिटरी बॉसला खुश करण्यासाठी कालचं भाषण झालं. मग त्यांच्यासाठी ज्यांनी भाषण केलं चर्चा त्यांच्याशी करणार, ज्यांचा प्रभावच नाही या सगळ्या विषयावर. दुसरा मुद्दा असा येतो की गेली 60 वर्ष चर्चा करतोय हो आपण, त्या चर्चेची पदनिष्पत्ती काय आहे? आणि तिसरा गंभीर मुद्दा देवळांकर यांनी मांडला, मला त्याच्यात भयच वाटलं की अशा पद्धतीनं लढण्याचं एक आपल्याला बळकटीकरण करण्याचा विचार करावा लागेल. अजून विचारच करतोय आपण. या आतंकवाद्याबरोबर लढण्याचा विचार करावा लागेल, कायदा करावा लागेल, अशा गोष्टी त्यांनी मांडल्या. हे अतिशय गंभीर आहे आणि तो जर लॅप्स असेल तर दॅट इज अ व्हेरी सिरियस लॅप्स ऑन द पार्ट ऑफ डिफेन्स एजन्सी. आणि म्हणून या 3 गोष्टी म्हणून पाकिस्तानची चर्चा करणं मुद्दाच गौण आहे, त्याची चर्चा करणंच गैर आहे. कारण ज्याची जी चर्चा करते त्याला किंमत नाही. ते काही ठरवतं दुसऱ्याची तिकडनं अटॅक होणार आहे, हे सगळं जर आपण मान्य करतो. आणि म्हणूनच याला मला असं वाटतं सर्वात महत्वाचं आत्ता काय आवश्यक असेल तर माझ्या सैन्याचं मनोबल मजबूत करणं आणि त्या सैन्याचं मजबूत करण्यासाठी त्यांना थोडी मोकळीक देणं आणि त्यांना सर्जिकल ऑपरेशन करण्याची परवानगी देणं. ठीक आहे, मी इथेच थांबतोय, माझा वेळ संपलेला आहे. वेगवेगळे दृष्टिकोन आपण बघितलेले आहे. पुढच्या काळात ही चर्चा करत राहूया. लवकरात लवकर मोदी सरकार काहीतरी करेल असं आपल्याला सांगण्यात येत आहे, त्याकडेही लक्ष ठेवूया. शेवटी प्रश्न पहा, नवाज शरीफ यांनी भारताच्या जखमेवर मीठ चोळलंय का? बघा पडद्यावर. 90% लोक म्हणतात होय, भारताच्या जखमेवर त्यांनी मीठ चोळलंय, म्हणूनच देशातल्या जनतेच्या भावना तीव्र आहे. इथेच थांबतोय.